हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. गार्गीचं पटकन स्कूलचं आवरून तिला सोडून आले आणि मग देवपूजेला लागले. आज होता श्रावणातील पहिला सोमवार आणि माझ्याकडे ही छोटीशी महादेवाची पिंड आहे, जी मला माझ्या आजीने दिलेली आहे. आणि म्हणलं त्याला अभिषेक वगैरे करून घ्यावा आणि देवपूजा पण आवरून घ्यावी. आज थोडंसं दुपारी बाहेर जायचं होतं आणि आज उपवास होता. पण का काय माहिती नाही, मला सोमवारचा उपवास माझे सहज घडतात. ना मला भूक लागते, ना मी उपवासाचा फराळाचं वगैरे काही खात नाही. चहा पिते किंवा एक कपभर दूध पिते आणि मला सोमवारचं असं वाटतच नाही की माझा उपवास आहे किंवा मला भूक लागली आहे. सहज सहज माझी श्रद्धा आहे की काय माहिती नाही, पण मला ते सहज निभवतात. आणि बाहेर जसे जाऊन आले तसे आल्या स्वयंपाकाला लागले. म्हणलं तिन्ही संध्येला जेव्हा दिवा अगरबत्ती लावतो आपण, तेव्हाच आज नैवेद्य दाखवायचा. मग पटापट स्वयंपाकाला लागले. तिथून मग दिवा अगरबत्ती केली आणि माझ्या मुलींना संध्याकाळी दिवा अगरबत्ती केल्यानंतर शुभं करोती म्हणायचे किंवा मंत्र म्हणायची सवय लागलेली आहे आणि त्या न चुकता ते करतात. मनूला तर सवय आहेच, आता गार्गीला पण सवय लागली तिचे बघत बघत. चांगलं आहे, चांगलं शिकायला हवं आहे. ते त्यांच्या आयुष्यासाठी चांगलं आहे. आणि संध्याकाळी शुभं करोती आणि आम्ही टेंबे स्वामी महाराजांचं आरती बोलतो, स्वामी समर्थांचं मंत्र बोलतो, तारक मंत्र बोलतो, बाळूमामांचं जप करतो आणि रोज संध्याकाळी हा नियमच आहे त्यांचा. आणि मग मी बोलले आता नैवेद्य झालेला आहे रेडी, तर नैवेद्यही दाखवून घेते. आज बटाट्याची भाजी, आमटी, मसाले भात आणि सांजा केला होता गोड नैवेद्यासाठी. आणि आजचा दिवस होता हा असा पहिला सोमवार झालेला आहे. खूप छान गेलेला आहे. आणि आपण माझे असेच ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.